जय शिवराय सर्वांना। सर्वप्रथम काल जे आत्ता 4-5 दिवसापूर्वी चिखला या ठिकाणी जे दुर्दैवी निंदनीय जो प्रकार घडला, छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला विरोध होऊन त्या ठिकाणी त्या विरोधाला जे मंडळी त्या ठिकाणी पुतळा काढण्यासाठी आली त्यांना विरोध करण्यासाठी ज्या महिला पुढं सरसावल्या आणि त्यांच्यावर जे त्यांचे कपडे फाटेपर्यंत त्यांना मारण्यात आलं, त्याच्या निषेधार्थ अनेक शिवभक्त अनेक वेगवेगळ्या संघटना महाराष्ट्राच्या येऊन त्या ठिकाणी त्यांनी चिखला गावी त्या ठिकाणी भेट दिली आणि भेट देऊन तिथल्या नागरिकांना धीर दिला, त्या महिलांना धीर दिला, त्यांच्या पाठीशी उभे राहिले, त्यांचं आत्मबल वाढवलं। परंतु काल एका विशिष्ट समाजाकडून बीबी या ठिकाणी समाजाचा मोर्चा काढून त्या ठिकाणी एक प्रकारे आरोपींना समर्थनच केलं, अशा प्रकारचे वक्तव्य अनेक वक्त्याकडून त्यांच्या सभेमध्ये त्या ठिकाणी झाली। कोणी मारझोडीची भाषा केली आणि कोणी जरांगे पाटलावरती सभा तर पूर्ण जरांगे पाटलावरच त्या ठिकाणी त्यांनी घेतली। आणि मी या ठिकाणी या निमित्तानं सांगतो की जरांगे पाटील आम्ही त्या ठिकाणी प्रत्यक्ष त्या सभेला त्या ठिकाणी जरांगे पाटलांच्या उपस्थित होतो। जरांगे पाटील असा कुठलाही शब्द स्त्रियांबद्दल त्या ठिकाणी बोलले नाही, कुठल्याही स्त्रियांचं कुंकू पुसण्याची भाषा सन्माननीय जरांगे पाटलांनी त्या ठिकाणी चिखला गावामध्ये केली नाही। त्याचबरोबर या मंडळींनी काही महिलांच्या तोंडून जे घडलंच नाही ते वक्तव्य त्या ठिकाणी त्या सभेच्या माध्यमातून वधून घेतलं। त्याचबरोबर ती सभा त्या ठिकाणी अशा प्रकारची दिसून आली की त्या ठिकाणी एक राजकीय अस्तित्व निर्माण करण्याची चढाओढ लागली की काय, असा प्रकार त्या सभेतून त्या ठिकाणी दिसला। अनेकांनी मारहाणीची मारझोडीची अशीच भाषा त्या ठिकाणी वापरली। परंतु या निमित्त पत्रकार परिषदेच्या माध्यमातून या ठिकाणी आम्ही सांगतो की आमच्या या सिंदखेड राजा मतदारसंघ असेल, मातृतीर्थ बुलढाणा जिल्हा असेल, असा कुठलाही दादागिरीचा प्रकार आम्ही या ठिकाणी सर्व जाती धर्माचे लोक खपून घेणार नाही। आरोपीला आरोपीच म्हणू, या ठिकाणी गुन्हेगाराला कुठल्या प्रकारची जात धर्म नसतो। आणि या ठिकाणी काही लोक जातीचे लोक असल्या कारणानं आरोपींचं समर्थन करू लागले, हे पायंडा त्या ठिकाणी कुठंतरी या ठिकाणी चुकीचा वाटतोय, हे या ठिकाणी दुर्दैव म्हणावं लागेल। याही गोष्टीचा आम्ही त्या ठिकाणी निषेध व्यक्त करतो। त्याचबरोबर जरांगे पाटलांना जी मारहाणीची भाषा वापरण्यात आली, या ठिकाणी आम्हालाही ती भाषा वापरता येते। आणि त्यांनी सांगितलं काही वक्त्यांनी की आम्ही या ठिकाणी आता हा पहिलाच मेळावा नाही, म्हणजे या असं तुम्हाला या ठिकाणी दादागिरी दाखवायची की काय, की आम्ही या ठिकाणी दादागिरी करू शकतो, दादागिरीतून आरोपींचं समर्थन करू शकतो। परंतु मला या ठिकाणी जबाबदारीने एकच सांगायचं आहे, आम्ही जर का ठरवलं, जरांगे पाटलांनी ठरवलं, महाराष्ट्रातील तमाम 18 पगड जातीच्या लोकांनी ठरवलं तर त्या ठिकाणी कोटीचाही मेळावा घेऊ शकतो, त्या ठिकाणी कोटीचाही मेळावा होऊ शकतो। नियोजन हे आमच्या वरिष्ठ स्तरावर आमच्या महाराष्ट्र लेव्हलचे जेवढे काय समन्वयक असतील हे त्या ठिकाणी ठरवतील, तशा प्रकारच्या सूचना जशा येतील त्यावेळेस तुम्हाला ते आम्ही सांगू। ही फक्त आता भूमिका काय तुमची सध्या नेमकी? आमची भूमिका अशी आहे, या ठिकाणी आरोपींचं समर्थन कुणी करू नये आणि आरोपींच्या समर्थनार्थ असे मेळावे घेणे हे चुकीचा पायंडा आहे, असं हे घडलं नाही पाहिजे, अशी आमची भूमिका आहे। चिखला या गावामध्ये जे छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला विरोध करणाऱ्या ज्या प्रवृत्ती आहे, या प्रवृत्तीला आमचा त्या ठिकाणी विरोध आहे। छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला या ठिकाणी महाराष्ट्रामध्ये कुणीही त्या ठिकाणी विरोध करू शकत नाही। आणि छत्रपती शिवाजी महाराजांनी 18 पगड जातीला सोबत घेऊन या ठिकाणी या स्वराज्य निर्माण केलं आणि स्वराज्यामध्ये महिलांना मान सन्मानाचा आदर होता। कुठल्याही जर महिलेची आबरू वेशीवर टांगली तर त्या रांझ्याच्या पाटलाचा जसा चौरंग केला अशी सजा त्या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांनी भर चौकामध्ये रांझ्याच्या पाटलाचा चौरंग केलेला आहे। आणि आम्ही छत्रपती शिवाजी महाराजांचे विचारांचे पाईक आहोत, आम्ही ह्या गोष्टी कधी अशा खपून घेणार नाही। आणि त्याच महाराजांच्या पुतळ्याला जर विरोध करणारी कोणी प्रवृत्ती असेल ती जागीच ठेचल्या जाईल आणि अशा नराधमांना शासन त्या ठिकाणी झालं पाहिजे। आमचं म्हणणं असं नाही कुणालाही विनाकारण त्या ठिकाणी कायद्याच्या कचऱ्यात अडकवा, त्यांना भरडवा, त्यांचं राजकीय त्यांचं शैक्षणिक असं नुकसान करा असं आम्ही म्हणत नाही, पण जे कोणी दोषी असेल त्यांना तर शासन झालंच पाहिजे, कारण त्यांचं समर्थन कोणीही करू नये आणि कोणीही जातीपातीचं आणि जातीय तेढ निर्माण करण्याचं या ठिकाणी धाडस करू नये, हे सुद्धा आम्ही या ठिकाणी हाणून पाडण्यासाठी या ठिकाणी समर्थ आहोत, एवढंच या निमित्तानं बोलतो। एक मराठा, हाक मराठा, एक मराठा, हाक मराठा, जय जिजाऊ, जय शिवराय। आपण काल परवाच्या घडामोडी त्या ठिकाणी पाहतच आहोत, परंतु चिखला येथील झालेल्या प्रकरणाला आता 4 दिवस त्या ठिकाणी होत आहे
काल झालेल्या बीबी या ठिकाणच्या सभेचा मेळावा त्या ठिकाणी आपण सर्वांनी बघितला, परंतु त्या सभेमध्ये काही लोकांना आता गावागावात कोणी विचारायला तयार नाही, त्यामुळे त्या टेजून आदरणीय आमचे मराठा योद्धा मनोज जरांगे पाटील यांच्यावरती भुकण्याचं काम त्या ठिकाणी झालं. आम्हाला त्यांना एकच सांगायचं आहे, आम्ही जाती जातीत भांडणं लावायचं काम त्या ठिकाणी करत नाही. आदरणीय आमचा मराठा योद्धा त्या ठिकाणी पोहोचला, कशासाठी पोहोचला? आमच्या आई बहिणीवर अन्याय त्या ठिकाणी झाला, त्यामुळे आमचा आदरणीय मराठा योद्धा त्या ठिकाणी पोहोचला आणि आमचा योद्धा त्या ठिकाणी काही चुकीचं त्या ठिकाणी बोलला नाही. आमच्या योद्ध्यांनी फक्त एकच सांगितलं की जो कोणी आरोपी असेल त्याला कायदेशीर कारवाई त्या ठिकाणी करावी. आणि त्या महिलेला ज्या महिला त्या टेजवर बोलल्या, त्या महिलेला कोणी काय लिहून दिलं आम्हाला त्या ठिकाणी आम्हाला ते काही कळायचं नाही, परंतु त्या महिलेच्या तोंडून जे आपण जे चुकीचे शब्द आमच्या जरांगे पाटलाच्या बद्दल बोलले, त्याबद्दल हे चुकीचं म्हणजे जाती जातीत भांडणं लावायचं काम त्या ठिकाणी हे होत आहे. त्यामुळे या अशा प्रयत्नाला आपण कुठतरी गाव घालून थांबण्याचा प्रयत्न केला पाहिजे, अन्यथा हे प्रकरण कुठं वेगळ्या मार्गाला जाईल. त्यामुळे आणि ताबडतोब जे कोणी आरोपी अटक झाले नसतील त्यांना अटक करावी. आमचा मराठा योद्धा मनोज जरांगे पाटील यांना सांगितलेलं आहे की येणाऱ्या 25 तारखेला आरोपी जर अटक झाले नाही तर राज्यव्यापी बैठक आम्ही त्या ठिकाणी लावणार आहोत. त्यामुळे आणि जे कोणी भाषा करतात की आम्ही जरांगे पाटलाच्या सामने सभा लावू, त्यांना मला एकच सांगायचं आहे की जरांगे पाटलावर बोलायची तुमची लायकी नाही, आणि जे जरांगे पाटलाच्या समोर सभा लावायचा प्रयत्नाच्या मार्गात आहे त्यांना माझं एकच सांगणं आहे की बाबांनो, जरांगे पाटील तर लांबच राहिले, आम्ही जे सुद्धा तुमच्या इतकी सभा त्या ठिकाणी लावू शकतो. आमच्या जरांगे पाटलाचा मावळा म्हणून त्या ठिकाणी एवढं बोलतो आणि थांबतो. जय शिवराय.